जर माझ्याकडे कोणी इन्व्हेस्टमेंटसाठी आला तर मी आधी त्याचा टर्म इन्शुरन्स आहे का हे चेक करतो. टर्म इन्शुरन्स हे असे प्रॉडक्ट आहे की ज्याचा प्रीमियम हा इतर प्लॅनपेक्षा, जसे की एंडोमेंट प्लॅन, मनी बॅक प्लॅन, युलिप प्लॅन, ह्याच्यापेक्षा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा फार कमी असतो. तसेच त्याचा सम ॲश्युअर्ड व्हॅल्यू ही पण खूप जास्त असते. टर्म इन्शुरन्सचा ऑब्जेक्टिव्ह हा आहे की जर का घरातल्या कमावत्या व्यक्तीला काही झाले तर तिच्या फॅमिलीला त्या व्यक्तीच्या ॲब्सेन्समध्ये ती व्यक्ती जेवढी कमवत होती तेवढा तिला फायनान्शियल सपोर्ट मिळाला पाहिजे. तर मला असे विचारले जाते की टर्म इन्शुरन्सची सम ॲश्युअर्ड व्हॅल्यू किती असली पाहिजे? व्हॉट इज दी आयडियल सम ॲश्युअर्ड व्हॅल्यू फॉर दी टर्म इन्शुरन्स? तर तुमचा टर्म इन्शुरन्स हा तुमच्या ॲन्युअल सॅलरीच्या किंवा तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या 15 to 20 टाइम्स असला पाहिजे. उदाहरण द्यायचे झाले तर जर का तुमचा पगार वर्षाला 10 लाख रुपये असेल, तर तुमचा टर्म इन्शुरन्स हा ॲटलिस्ट 1.5 ते 2 कोटी हा असलाच पाहिजे. तर एखाद्या व्यक्तीला काही झाले तर त्यांच्या फॅमिलीला त्या पैशातनं त्यांचे काही लोन आउटस्टँडिंग असतील तर ते पण पे करता येतील. तसेच राहिलेली रक्कम ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता येतील आणि ती अमाउंट जर का त्यांनी त्याची एस-डब्ल्यू-पी लावली तर त्यांना मंथली फिक्स इन्कम पण मिळू शकेल. अशा अनेक इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचं चॅनल फॉलो करा. तसेच आमच्या वेबसाईटला भेट द्या. तुमचे आणि तुमच्या फॅमिलीच्या फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.